अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस चांगला जावो आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। दिनांक 9 एप्रिलपासून म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षास प्रारंभ झाला आहे। हिंदू नववर्षातील पहिली एकादशी चैत्र शुक्ल एकादशीस असते। या दिवशी एकादशीचे व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते। तीस कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते। अशी मान्यता आहे की एकादशी व्रत केल्याने हाती घेतलेली कामे पूर्ण होतात आणि सर्व पापांचा नाश होतो। कामदा एकादशी केव्हा आहे, पूजेचा मुहूर्त, विधी, नियम आणि केले जाणारे विशेष उपाय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे। 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5:31 एकादशीस प्रारंभ होणार असून 19 एप्रिल रोजी रात्री 8:04 ती समाप्त होणार आहे। पूजेचा मुहूर्त पहाटे 5:51 पासून सकाळी 10:43 पर्यंत असणार आहे। अभिजित मुहूर्त सकाळी 11:54 पासून दुपारी 12:46 पर्यंत असणार आहे। ही हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा। त्यानंतर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करून टिळा लावावा। त्यांना प्रिय असणारी पिवळ्या रंगाची फळे, फुले आणि तुळस वाहून पूजा करावी। पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप करावा। यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा 1 पाठ करून एकादशी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी। सर्वात शेवटी आरती करावी। द्वादशीस चांगल्या मुहूर्तावर व्रताचे उद्यापन करावे। या दिवशी तांदूळ खाऊ नये, कांदा लसूण सारख्या तामसिक वस्तू त्याचप्रमाणे मसूर डाळ खाऊ नये। या दिवशी केस, नखे कापू नयेत, पुरुषांनी दाढी करू नये, तुळस तोडू नये, तसेच पानाचे सेवन करू नये। आता या दिवशी केल्या जाणाऱ्या काही विशेष उपायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। या दिवशी पिंपळाची 5 पाने घेऊन त्यावर हळदीने स्वस्तिक काढून भगवान विष्णूंना अर्पण करावे। यामुळे व्यापारात वृद्धी आणि धनलाभ होतो। या दिवशी भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते नारायणाय या मंत्राचा 108 वेळा जप करून झेंडूचे फूल वाहावे। असे केल्याने यश प्राप्त होते। या दिवशी एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये 7 हळकुंडे बांधून भगवान विष्णूंना अर्पण करावे। दुसऱ्या दिवशी हे वस्त्र तिजोरीत ठेवल्याने आर्थिक लाभ होतो। श्रीमद भागवत ग्रंथ हा वेदांचे सार आहे। त्यामुळे मृत्यू आणि संसाराचे भय दूर होते। आपल्या घराण्यातल्या गेल्या 42 पिढ्यांतील पितरांना मोक्ष मिळतो। हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते। अंगी शौर्य, धैर्य वाढून कठीण प्रसंग, समस्येवर, प्रश्नावर मात करता येते। सर्व कामात विजय मिळतो। भागवत कथेच्या सतत चिंतन, मनन आणि पठणाने मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दुःख, दैन्य, संचित, प्रारब्ध आणि पाप कर्म विलीन होऊन त्यातून मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो। स्त्रियांनी या ग्रंथाचे पठण केल्याने सासर आणि माहेर अशा दोन्ही घराण्यांचे दोष दूर होतात। म्हणून प्रत्येक एकादशीस किमान 1 वेळेस संक्षिप्त भागवत या ग्रंथाचे पारायण करावेच करावे। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।